चा महाब्रँड. मनोज जरांगे पाटील उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून अहमदनगरमध्ये त्यांची सभा झाली. आम्ही मागणीवरती ठाम आहोत. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यामुळे सरकारनं कायदा पारित करावा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गावकरी आक्रमक झाले. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेते मंडळींना गावात प्रवेश न देण्याचा निर्धार तांदुळवाडीतल्या ग्रामस्थांनी केला. आश्रमशाळेतील पोषण आहाराच्या थकीत अनुदानावरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या. अनुदान न मिळाल्यास मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसेन असा इशारा सुप्रिया सुळेंनी मंत्री अतुल सावेंना दिला. जळगावमध्ये मुक्ताईनगर ते बोदवड मार्गावरील पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या वॉलमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होतीये. पाणीपुरवठा विभागानं या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिकांनी केली. येवल्याच्या भिंगारे परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला. एका बिबट्याला पकडण्यात यश आलं असून दुसरा बिबट्या अजूनही मोकाट फिरत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पालघरच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये रॅगिंगचा प्रकार समोर आलाय. 11वीच्या विद्यार्थ्यांकडून 10वीच्या 35 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. एका विद्यार्थ्याच्या कानाच्या पडद्याला इजा झाल्यानं हा प्रकार उघडकीस आला. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मिरचापूर इथे विजेच्या धक्क्याने इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झालाय. त्यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मृतदेह घेऊन महावितरणच्या उपकेंद्रावरती धडक दिली. मुंबईच्या पवई परिसरात भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. 5 भटक्या कुत्र्यांनी एका पोस्टमनवरती हल्ला केला असून या जखमी पोस्टमनवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे. नांदेडमध्ये मध्यवर्ती कारागृहात 2 अधिकारी आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. कारागृहात बंदी असलेल्या वस्तू आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. मंडणगड तालुक्यातील दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहतील. वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकावरती येलो मोझॅक आणि खोडमाशीसह बुरशीजन्य रोगानं आक्रमण केलंय. अशातच कारंजा तालुक्याच्या वाघोडा इथल्या शेतकऱ्यानं सोयाबीनच्या शेतात ट्रॅक्टर फिरवत पीक नष्ट केलं. गोंदिया जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होतीये. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 71 रुग्ण आढळले असून सुदैवानं जिल्ह्यात आतापर्यंत डेंग्यूमुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या उपलखेडा इथे शालेय पोषण आहारात भुंगे आणि अळ्या आढळल्यात. शिजवलेल्या उसळीमध्ये भुंगे आणि अळ्या आढळल्यानं खळबळ माजली. यावेळी मुख्याध्यापकांनी अरेरावी केल्यानं पालकांनी शाळेला टाळं ठोकलं. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या बसला अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावरती लिंबा गणेश गावाजवळ अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट रस्त्यावरून शेतात शिरली. यात 6 प्रवासी गंभीर जखमी झालेत. आरोग्य विभागाच्या विविध कार्यालयातील 2862 अस्थायी पदांना युद्धपातळीवरती मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य विभागानं एकाच दिवशी 14 शासन निर्णय जारी केले. राज्यात पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आता ऑक्टोबर हिटचे चटके जाणवू लागलेत. उकाडा वाढल्यानं राज्याची विजेची दैनंदिन मागणी तब्बल 26,000 मेगावॅटपर्यंत पोहोचली. पनवेलमध्ये तब्बल 36 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कामांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. इस्रायल आणि हमास यांच्यातील तणावानंतर सोनं चांदीचे भाव पुन्हा वाढू लागलेत. शनिवारी चांदीच्या भावात 1,600 रुपयांची उसळी तर सोन्याचेही दर 300 रुपयांनी वधारले. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजतायत. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत. आणि संपूर्ण राज्यभरातल्या सविस्तर घडामोडी या बुलेटिनमध्ये पाहायच्या आहेत. मात्र त्याआधी हेडलाईन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे.
घाटकोपर उद्यानात लावलेल्या गुजराती बोर्डाची ठाकरे गटाकडून तोडफोड. मारू घाटकोपर असा बोर्ड काढून माझं घाटकोपर बोर्ड लावला. नांदेड जिल्ह्यातील 5 बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू. नेते मंडळींची प्रतिष्ठापनाला. नांदेडच्या उमरी बाजार समितीच्या मतदारांसाठी महाविकास आघाडीकडून शाही व्यवस्था. मंगल कार्यालयात मनोरंजनाचे कार्यक्रम आणि नाचगण. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसकडून विभागवार बैठकांचं आयोजन. मुंबई वगळता इतर 42 लोकसभा मतदारसंघांचा घेणार आढावा. दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान आज मेगा ब्लॉक. तर मध्य रेल्वेच्या प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका. गगनयान मिशनची तयारी अंतिम टप्प्यात. इस्रोकडून तयारीचे खास फोटो शेअर. महिना अखेरपर्यंत प्रक्षेपण केलं जाण्याची शक्यता. एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान. सलामीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष. महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत आणि फडणवीसांच्या स्वागतासाठी मंडणगडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. राजनीती धुरंधर लोकनेते असा मजकूर बॅनरवरती छापण्यात आलाय. फडणवीसांच्या या दौऱ्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळणार असून फडणवीस यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. तर फडणवीसांसोबतच शिवसेनेचे स्थानिक आमदार योगेश कदम यांच्याकडून सुद्धा बॅनरबाजी करण्यात आली आहे. आज मंडणगडमध्ये न्यायालयाचं उद्घाटन आणि या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत मंडणगडमध्ये आणि त्याच निमित्तानं ही बॅनरबाजी देखील पाहायला मिळते. थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्या सोबत जोडले गेलेत. सचिन, किती वाजता हा कार्यक्रम आहे आणि कधीपर्यंत देवेंद्र फडणवीस रत्नागिरीत आणि मंडणगडमध्ये येत आहेत? नक्कीच साधारण 10 वाजताचं हे टायमिंग आहे. 10 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मंडणगडमध्ये येतील आणि त्याच अनुषंगानं आता मंडणगडमध्ये जोरदार तयारी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे या ठिकाणी आपल्याला बॅनर पाहायला मिळतोय. स्थानिक आमदार जे आहेत योगेश कदम यांच्याकडून हा बॅनर लावला गेला आहे. झुंजार नेतृत्व विकास पुरुष असा मजकूर जो आहे ह्या बॅनरवर छापला गेलेला आहे. तसेच धुरंधर नेते म्हणून देखील आशयाचे बॅनर जे आहेत या ठिकाणी जागोजागी पाहायला मिळते. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत हे पहिल्यांदाच मंडणगडमध्ये येत आहेत. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांच्या उत्साह जो आहे हा फार मोठा पाहायला मिळतो. कार्यकर्त्यांच्या अंगात एक प्रकारचं एक आनंदी वातावरण संचारलेलं पाहायला मिळतं आणि पूर्ण मंडणगड जे आहे हे बॅनरमय झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे तो दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर विधी न्यायालय जे आहे त्याच्या कोनशिलेचं अनावरण होणार आहे आणि हे सलग कार्यक्रम झाल्यानंतर फडणवीस जे आहे हे कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहे. त्यानंतर ते आमदार योगेश कदम यांच्या निवासस्थानी देखील भेट देणार आहेत आणि एकंदरीतच बघितलं तर या ठिकाणी जी बॅनरबाजी आहे हे यांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. आणि झुंजार नेतृत्व मंडणगडमध्ये पहिल्यांदाच येत असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा आनंद देखील आता ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यानंतर जे एकंदरीतच या ठिकाणी जे आहे हे आता येणारी निवडणूक जरी म्हटलं तरी त्या दृष्टीने देखील देवेंद्र फडणवीसांचा दौरा जो आहे हा महत्त्वाचा असणार आहे आणि त्या दृष्टीने आता या ठिकाणी जो आनंद उत्सव आहे हा साजरा केला जातोय. सचिन, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. 10 तर वाजलेलेच आहेत आणि त्यामुळे आता कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस यांचं मंडणगड तालुक्यामध्ये स्वागत होईल, आगमन होईल आणि त्यानंतरचे सगळे अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच. आता पुढची बातमी. नांदेड जिल्ह्यातील 5 बाजार समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आणि यात नेते मंडळींची प्रतिष्ठापनाला लागली आहे. लोहा बाजार समितीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि श्यामसुंदर शिंदे यांचं पॅनल आमने सामने आहे. तर मुखेडमध्ये भाजप आमदार तुषार राठोड आणि बिलोलीमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये
काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर आणि उमरी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार राजेश पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर माहूर बाजार समितीत भाजप आमदार भीमराव केराम आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रताप नाईक या दोघांचं पॅनल आमने-सामने आहे आणि या निवडणुकीसाठी दुपारपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे. नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भातले अपडेट आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडून. मुजीब, श्वेता, काही वेळापूर्वीच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहे. या ज्या 5 कृषी उत्पन्न बाजार समितीची आज काल मतदान झाली आणि आज मतमोजणी झाली, त्यात सर्वात महत्त्वाची जी लढत आहे ती लोहा बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली. कारण की भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरुद्ध त्यांचेच दाजी म्हणजे त्यांचे भाऊजी आमदार श्याम सुंदर शिंदे यांचं पॅनल आहे. मागच्या महिन्यात कंधार बाजार समितीच्या निवडणुकीत चिखलीकर गटाने शिंदे गटाचा दारुण पराभव केला होता आणि तोच वचपा काढण्यासाठी आता आमदार शिंदे यांनी संपूर्ण ताकद या लोहा बाजार समितीच्या निवडणुकीला लावलेली आहे. तर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मुखेडचा जर आपण विचार केला तर मुखेडमध्ये भाजपाचे आमदार तुषार राठोड यांच्या विरोधात काँग्रेसचे जे आमदार माजी आमदार आहेत बेटमोगरेकर यांचं पॅनल उभं आहे. इथेही चुरशीची लढत होणार आहे. बिलोलीमध्ये काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यांना आपलं नेतृत्व या निवडणुकीतून सिद्ध करावं लागणार आहे. तिथं भाजपाचे तिथलेच स्थानिक नेते सुभाष साबणे यांनी देखील जोर लावलेला आहे. उमरीमध्ये देखील तशीच लढत आहे. भाजपा वर्सेस महाविकास आघाडी. भाजपचे आमदार राजेश पवार विरुद्ध काँग्रेसचे आमदार माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे. तर माहूरमध्ये देखील चुरशीची अशी लढत पाहायला मिळते. भाजपाचे आमदार भीमराव केराम विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे. दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहे आणि संपूर्ण या ज्या 5 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका यांच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. श्वेता, मुजीब, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. निकाल जसजसे हाती येतील तसतसे अपडेट आपण घेऊच. तर नांदेड जिल्ह्यातील उमरी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या बाजूने मतदान मिळवण्यासाठी मतदारांची शाही व्यवस्था केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. महाविकास आघाडीच्या वतीनं मतं मिळवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती आणि उमरीच्या मतदारांना मुदखेड इथल्या मंगल कार्यालयामध्ये ठेवून त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते आणि यावेळी मतदारांनी देखील गाण्यांवरती ठेका धरला. आता बातमी जळगावातून आहे. तिथे ग्रामीण मतदारसंघामध्ये 32 पैकी 25 ग्रामपंचायतीवरती भगवा फडकवा. तुम्ही हरला तर त्याची पावती माझ्या नावावर फाटेल, मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. जळगावात शिवसेनेची आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा ताकदीनं लढू असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. निवडणूक लढायच्या पहिले तुमची निवडणूक लढणार आहे. त्यामुळे तुमची निवडणूक ही माझी निवडणूक असते. कारण की तुम्ही हारल्यावर माझ्याच नावावर पावती येते. त्यामुळे तुम्ही हारले तर ती पावती माझ्यावर फटेल, पण जर मी हारलो तर फटाका तुमच्या घरापाशी फुटेल. दोघांचं सारखं आहे. माझ्या घरी मी फटाका फुटणार, गोपाल दीपूच्या घरापाशी फटाका फुटणार. हा लय कुदत होता गुलाब पाटील. त्यामुळे तुम्ही हा सगळा विचार करा, बारक्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. आता काँग्रेसच्या गोटातून बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसनं विभागवार बैठकांचं आयोजन केलंय. मुंबई वगळता राज्यातील इतर 42 लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून या बैठकीला सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे, सतेज पाटील आणि विश्वजित कदम हजेरी लावतील. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या पूर्वतयारी म्हणून बैठकांचा सपाटा लागलेला आहे आणि त्यातच आता प्रदेश काँग्रेसची बैठक सुद्धा नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर दौऱ्यामध्ये भीमाई आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी आश्रमशाळेची परिस्थिती पाहून आणि आश्रमशाळेला अनुदान मिळत नसल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला। आश्रमशाळेच्या अनुदानासाठी मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसण्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला। ही आश्रमशाळा आदरणीय पवार साहेबांनी एका प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने तुम्हाला दिली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचं कुटुंब ही शाळा चालवत आहे, त्याच्यात सातत्य राहिलं पाहिजे। आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तुम्हाला प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे। जर त्याच्या विरोधात कोणी चुकीचं संविधानाच्या विरोधात करत असेल तर त्या सरकारच्या विरोधात ताकदीने आपण लढलं पाहिजे। सगळी पोरं मंत्रालयाच्या मुख्यमंत्र्याच्या घरी घेऊन जाऊ आणि कोणाला हलू द्या नाही, घेराव घालू त्या मंत्रालयाला, सगळे चला माझ्यावर मुंबईला। महाराष्ट्रातला मराठा समाज एकच आहे, त्यामुळे कायदा पारित करा असं परखड मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं। ते अहमदनगरमधल्या सभेमध्ये बोलत होते। जरांगे पाटील सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि नगरमधील निंबळक इथे त्यांनी जाहीर सभा घेतली। यात मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते। महाराष्ट्रातील सर्व मराठा कुणबी आहेत आणि त्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। मराठा आणि कुणबी एक असलेल्याची ती पुरावी त्या नोंदी मिळाल्या। मला एक सांगा, म्हणजे तुमचं स्पष्टीकरण देईल। एखादं गाव, नगर, असं शहर, असं ग्राहीत इथे सगळे एकाच आडनावाचे लोक आहेत, म्हणजे याचा अर्थ असा होतो की चुलते काके रक्ताचे नातेवाईक, पण पुरावा एकाचाच सापडला। याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मंडळीला, वडिलाला, मुलाला लागू नाही करणार का? असा अर्थ काढणार आहे का तुम्ही त्याचा? पुरावा सापडला 5,000 म्हणजे महाराष्ट्रातला मराठा समाज हा रक्ताचा नातेवाईक आहे, व्यवसायानं शेती करणार आहे। सरसकट मराठ्यांना तुम्हाला त्या पुराव्याचा आधार घेऊन कायदा पारित करावा लागेल आणि आम्ही त्याच्यावरतीच ठाण घेऊ। राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गिरीश परदेशी आणि रोशन राजपूत हे 2 कार्यकर्ते उपोषणाला बसले होते। मागण्यांबाबत सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम देऊन उपोषणकर्त्यांनी रात्री आंदोलन मागे घेतलं। आमदार किशोर पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते दोघं उपोषणकर्त्या तरुणांना ज्यूस देऊन त्यांचं आमरण उपोषण सोडवण्यात आलं। मागण्या मान्य न झाल्यास 15 दिवसांनंतर पुन्हा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। ठाण्याच्या हाजुरी परिसरामध्ये शिवसेना आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। ठाकरे गटाच्या होऊ दे चर्चा या कार्यक्रमादरम्यान दोन्ही गट आपसात भिडले आणि यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एकनाथ शिंदेंवरती आरोप करतानाच त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यानंतर हाजुरीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एका उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती बोर्ड तोडून टाकण्यात आला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून एका उद्यानामध्ये लावण्यात आलेला मारो घाटकोपर अशा आशयाच्या गुजराती बोर्डाची तोडफोड करण्यात आली। या ठिकाणी आपलं घाटकोपर असे बोर्ड लावले गेलेत। या तोडफोडीमुळे आता मराठी आणि गुजराती असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। ड्रग तस्करी प्रकरणामध्ये येरवडा कारागृहातील कैदी ललित पाटील ससून हॉस्पिटलमधून पसार झाल्यानंतर पुणे पोलिसांची 10 पथकं त्याच्या मागावरती आहेत। पण 6 दिवस उलटले तरी देखील पोलिसांच्या हाती काहीच न लागल्यानं ललित राज्याबाहेर गेल्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान पोलिसांनी त्याच्या संपर्कातील लोकांवरती वॉच ठेवला असून तांत्रिकदृष्ट्या पोलीस तपास करतायत। अद्याप ललितचा ठाव ठिकाणा न लागल्यानं पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। 6 दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहातला कैदी ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यानं ससून हॉस्पिटलमधून पळ काढला। त्यानंतर पुणे पोलिसांची एकूण 10 पथकं ही ललित पाटीलच्या मागावरती आहेत, शोध घेत आहेत। मात्र गेल्या 6 दिवसात ललित पाटीलचा काहीही शोध लागलेला नाही, पत्ता लागलेला नाही। त्यामुळे आता पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। 10 पथकं मार्गावरती आहेत त्याच्या, मात्र अजूनही त्याचा थांग पत्ता लागलेला नाही। त्यामुळे ललित पाटील राज्याबाहेर गेला असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। 6 दिवसांपूर्वी येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमधून पळून गेलाय। अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, पुणे पोलिसांची 10 पथकं मागावरती असून सुद्धा ललित पाटीलचा काही पत्ता लागलेला नाहीये।
श्वेता, जवळपास 4 दिवस उलटून गेलेत. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून संध्याकाळी 7:30 वाजता 4 दिवसांपूर्वी पळाला होता. पोलिसांच्या हाताला हिसडा देऊन त्याला एक्सरेला घेऊन जात असताना. तेव्हापासून पुणे पोलीस जे आहेत त्यांची 10 पथकं जी आहेत ती ललित पाटील याचा माग काढतायत. ललित पाटील हा सुरुवातीला हॉस्पिटलमधून बाहेर पळाल्यानंतर पुण्यातल्या एका हॉटेलच्या कंपाऊंडमध्ये लपला होता आणि तिथून एका चारचाकीमध्ये बसून, कारमध्ये बसून तो रावेतला गेला होता. रावेतहून तो एका गाडीनं मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळालेली होती. त्या संबंधित कार चालकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय. तिथून ललित पाटील कुठे गेला याबाबत मात्र पुणे पोलीस अनभिज्ञ आहेत. त्यांचा तपास चालू असल्याचं उत्तर जे आहे ते सातत्यानं मिळतंय. मात्र अजूनही ललित पाटील जो आहे तो पुणे पोलिसांच्या तावडीमध्ये येऊ शकला नाही. ललित पाटील हा मुंबईच्या दिशेने गेल्यामुळे तो परदेशामध्ये पळून गेलाय का, ही एक शंका जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. कारण ललितवरती इंटरपोलची नोटीस जी आहे ती लावण्यात आलेली नव्हती. या सगळ्या प्रक्रियेनंतर ललित पाटील नेमका कुठे आहे हा प्रश्न पुणे पोलिसांच्या समोर अनुत्तरित आहे. वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पोलीस प्रयत्न करतायत ललित पाटील याचा शोध घेण्याचा. मात्र गेले 6 दिवस उलटूनही त्याचा काही शोध लागलेला नाहीये. तो राज्यबाहेर गेल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीला महापूर आला आणि या पुरामध्ये वाहून गेल्यानं बीड जिल्ह्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग तावरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यावर सोमवारी काकडहिरा इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आणि त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, 2 मुलं असं कुटुंब आहे. सिक्कीम राज्यातील लष्कराच्या छावणीसह 22 जवान तिथे वाहून गेले आणि यात पांडुरंग तावरे यांचा देखील समावेश होता. पुरामध्ये वाहून गेलेल्या जवान तावरे यांचा मृतदेह शनिवारी पश्चिम बंगालच्या जलाईगौरी दक्षिणेकडील सदरपारा इथे सापडला.